सत्ताधारी विचारत असतील निलेश लंके तुम्हारे पास क्या है, तेव्हा निलेश लंके उत्तर देतात मेरे पास जनता का कौल है। अशी तुफान डायलॉगबाजी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे। रविवारी अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली। या सभेत अमोल कोल्हे यांनी प्रसिद्ध दीवार चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्यामध्ये गाजलेला संवाद म्हणून दाखवला आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला। यावेळी अमोल कोल्हे यांनी चित्रपटातील संवाद म्हणून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। मेरे पास गाडी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है। तशीच परिस्थिती सध्या शिरूर आणि अहमदनगर दक्षिण मतदारसंघात आहे। ते म्हणत असतील आमच्याकडे मुख्यमंत्री आहे, 2-2 उपमुख्यमंत्री आहेत, 200 आमदार आहेत, अफाट पैसा आहे, आमच्याकडे राज्य आणि केंद्रातील सत्ता आहे। निलेश लंके तुम्हारे पास क्या है, तेव्हा निलेश लंके अभिमानाने सांगतात माझ्याकडे माझी मायबाप जनता आहे, असं अमोल कोल्हेंनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला। अमोल कोल्हे यांच्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले। प्रचारादरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांचे सोमवारचे नियोजन दौरे रद्द झाले। यावर देखील अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली। सभेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले पवार साहेब उन्हात 3-3, 4-4 सभा घेताय, मी ही सभा घेत असताना काय त्रास होतोय याची मला जाणीव आहे। पवार साहेबांना उन्हाचा त्रास होत असल्यामुळे एक दिवसाचा आराम करून ते पुन्हा जोमान सभा घेतील आणि आम्ही प्रचार करू, त्यामुळे माझ्या मतदारसंघातील विरोधकांनी फार खुश होण्याचं कारण नाही, असा टोलाही कोल्हे यांनी लगावला। याशिवाय केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली असून यावरही अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले केंद्राने कांदा निर्यात बंदी उठवली असली तरी ती शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारी आहे। निर्यात बंदी उठवली मात्र इतर देशातील कांद्यांचे भाव आणि भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्याचे भाव यामध्ये तफावत आहे, असं कोल्हे यांनी स्पष्ट केलं।